मातेच्या पूजेची नोंदणी 28 जुलै 2025 पासून सुरू होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती हबप गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात। 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात 28 जुलै रोजी सकाळी 11 पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। याबाबत मंदिर समितीच्या 15 जून रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला होता। यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे। भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vittalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे। यापूर्वी पहिल्या टप्प्यात 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024, दुसऱ्या टप्प्यात 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 तर तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2025 या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पात्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। आता चौथ्या टप्प्यात 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून सर्व दिवशींच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा तसेच 1 ते 31 ऑगस्ट 2025 कालावधीतील तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे। कोणताही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले। श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे 25,000, 11,000, पाद्यपूजेसाठी 5,000 आणि तुळशी अर्चन पूजेसाठी 2100 तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी 7,000 रुपये इतके देणगी मूल्य आहे।